नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे एक रेसिपी जी फायबर रिच, प्रोटीन रिच, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रिच आणि डेफिनेटली डायबिटीज पेशंटसाठी उत्तम नाश्ता म्हणून. हे काहीतरी त्याचे बेनिफिट्स आहे. आपण बनवणार आहे टिक्की किंवा वडी फणसाच्या बियाचे. फणसाच्या बिया ह्या छान पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा, पाणी डिस्कार्ड करायचं आणि मग ते कुकरवर 3 शिटी होईपर्यंत शिजून घ्यायची. तोपर्यंत ज्या ज्या भाज्या मी ह्या वडीमध्ये घालणार आहे त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेते. तर ह्यात आपण गाजर जे विटॅमिन ए रिच आहे, डोळ्यांसाठी चांगलं आहे, ते ॲड करणार आहोत. मग शिमला मिर्च विच इज अँटीऑक्सिडंट. अशा सगळ्या भाज्या आपण आपल्या घरात जे जे असतील त्या सगळ्या ह्याच्यात मिक्स करू शकतात. ह्याचे फायदे खूप आहे फणसाच्या बियाच्या. हे आपलं कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये करण्यात मदत करतं. हे फायबर रिच असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतं, प्लस पोटही साफ होतं. ह्यानी आपली इम्युनिटीही वाढते कारण ह्याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहे. एक अजून चांगली गोष्ट म्हणजे अँटी एजिंग, ह्यासाठी पण ह्या बिया उत्तम आहे. मला कढीपत्ता टिक्कीमध्ये खूप आवडतो, तर मी कढीपत्ता वापरून त्याचं बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर ती पण पोटॅशियम रिच आहे. हर्ब्स आपल्या जेवणात असले पाहिजे. ह्या सगळ्या मी बारीक आता कुकरची मस्त शिटी झालेली आहे. ते झालं की गॅस बंद करूया आणि ह्या बियांना सोलून घेऊया. सोलण्यासाठी जर चाकूने सुरीने एक चीर दिली तर सोलणं सोपं होऊन जातं. आता माझा आरव शाळेतून येणार आहे. त्याला असं आल्यावर काहीतरी खावंसं वाटतं. ह्या बिया आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचे, पाणी न टाकता. जर तुम्हाला वाटलं तुमच्या बिया थोड्या कोरड्या आहेत तर 1-2 चमचे पाणी टाकू शकतात. पण माझ्या बिया फ्रेश असल्यामुळे मला पाण्याची गरज नाही भासली. मग ह्या कोरड्या मिश्रणामध्ये आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया. आरवलाही अशा मस्त छान छान रेसिपी खायला आवडतात. लहान मुलांसाठीही उत्तम आहे. प्लस कोण वयस्कर असतील, ज्यांना डायबिटीज असेल त्या लोकांसाठीही चांगलं आहे. म्हणजे बटाटा त्यांना चालत नाही तर तिथे आपण ह्या अशा फणसाच्या बियाच्या वड्या किंवा टिक्की बनवू शकतो. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ वापरणार आहे, थोडंसं हळद, थोडीशी लाल तिखट आणि मग धने-जिरे पूड. हे सगळं मिश्रण एकत्र जसं पीठ मळतो ना तसं एकत्र करून घ्यायचं. माझ्या बिया फ्रेश असल्यामुळे मला काही अजून ॲड करायची गरज नाही भासली. पण तुमचं जर बिया कोरडी पडत असेल तर त्याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ आणि 2 चमचे पाणी असं करूनही पीठ मळून घेतलं तरी चालेल. मी आता टिक्क्या वळून घेते आणि मग आपण शॅलो फ्राय करू. मग तुम्ही एअर फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं करून खा. मस्त हेल्दी रेसिपी, प्रोटीन रिच आणि गिल्ट फ्री खा. आणि मग नक्की ट्राय करून मला सांगा कसं वाटलं. ही आहे आपली फणसाच्या बियाची टिक्की. आमच्या आरवने मात्र खाऊन व्हिडिओ काढू दिले नाही, पण श्रीजाने व्हिडिओ काढून पाठवला आहे. श्रीजाला आवडलं आहे.